तर नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन मुंडे SM व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे तलावावर बघा इकडे, आणि हे जे माझ्या मागे आहेत ना आपले मच्छी पकडणार सर्व खेळी आहेत एकदम मच्छीचे। तुम्ही बघा, फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आधी आपण ओरणाची जाला टाकणार आहे आणि माशांना एका कोपऱ्यात अडवणार आहे, नंतर पागायला सुरुवात करणार आहे। बघा, जाला सोडायचं काम चालू आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। बघा कशी मच्छी भेटेल। बघा, भरपूर मोठा तलाव आहे आणि आता आपला जाला सोडायचं काम सुरू झालेलं आहे। 4 मेंबर आहेत आपले आणि 4ही मच्छीसाठी एकदम एक्सपर्ट आहेत मच्छी पकडण्यात। आणि आता या जालाने आपण एक भाग पूर्ण आपल्या तलावाचा कव्हर करणार आहे आणि त्याच्यानंतर मच्छीला अडकवणार आहे एका बाजूला। आणि आपण जी जाला टाकतो ती 8 बोटांची, म्हणजे सर्व आपल्याला कटले वगैरे गुटतील ते एकदम मोठ्या साईजचेच गुटतील, एकदम किंग साईजचे। जावाला या तुम्ही बघणार आहे असं बोलतात आपले दादा। चला आता आपण पटापट ही जाला टाकून घेऊया। ही बघा, आपली ओरणाची जाला पूर्ण टाकून झालेली आहे या टोकापासून तर त्या टोकापर्यंत। आणि आता या एरियामध्ये आपण पागायला सुरुवात करणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा। मासे नक्कीच भेटतील आणि भरपूर मासे भेटतील, जे पण भेटतील ते नक्कीच मोठे भेटतील। अजून इकडे भुसा सोरायचं काम चालू आहे आपला। मित्रांनो, पागाला सुरुवात केलेली आहे आता आणि बघूया काय भेटलाय। पहिलाच आपल्याला पागात भेटला, काय तरी भेटलाय आपला दादा बोलतो। हा बघा मित्रांनो, काम 25 एकदम। पहिल्या शेवात आपल्याला पोची भेटलेली आहे आणि साईज बघा कशी आहे पोचीची। हे साईडनं दाखवू एकदा, बघा कशी मोठ्या साईजची एकदम किंग साईज, काम 25। चला आता बघूया दुसरा अजून पाग आहे आपला खाली, काय भेटतो का पागात। फिरते ना डगरी यात ना, एक जण कोणता रे? अरे बघा, एक काला मासा भेटलेला आहे, मस्त साईज आहे एकदम जबरदस्त। एका शेवामध्ये एक पोची आली मोठ्या साईजची आणि एक काला मासा। चला चला बघूया आता, परत पाग मारलेला आहे आपला, काय भेटतो काय या शेवामध्ये। तिकडे भेटले काहीतरी। बघा मित्रांनो, इथे पागात काहीतरी आलेलं आहे आपल्या। बघा कसा काम 25 केलेला आहे एकदम। काला मासा बघा कसा साईज बघा माशाची। हा बघा, एकदम साईज बघा फक्त काल्या माशाची कशी आहे। हो, मग त्याच सांगलं, मला वाटलं पारली असेल तुझी। तुझा पाक दे ना, घेऊन थांब जरा 100 मध्ये जिथं ना कटला बरोबर पता राहतो म्हणून दिला तुझ्यावर बोट टापल बघा। अरे काढतो मासाला पागातून आणि चांगली किंग साईज आहे एकदम, 1 किलोचा होईल वाटते मासा, एकच मासा। टाराडारा, काम 25 झालेलं आहे। चला आपला एक काला मासा भेटलेला आहे अजून, आता सुरुवात झाली। आता तर सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला एक पोची पण भेटलेली आहे। पहिला काटो बघ त्याचं एक। तर बघा मित्रांनो, कसा मासा आहे, साईज पागात गुतलेला आहे मस्त।
तसं नको थांब चाल गोदीर मामा टक्के एक घालवला अरे दाखव इकडे दगडी असतील बा. दाखव इकडे हो पावती लाव हा बघा मित्रांनो कसा एकदम किंग साईजचा काला मासा भेटलेला आहे. काम 25 झालेला आहे. 1 किलोच्या वरती होईल एवढा मोठा मासा आहे. बघा साईज बघा माशाची कशी. बघा एकदम गावाला नाही संध्याकाळी संध्याकाळी जेवायला या सर्व. बघणार आहो लाईव्ह दूध करा जरा चला आता परत दुसरा शेव मारलेला आहे. बघू या शेवात काय भेटतो का आपल्याला. बघा मित्रांनो इकडे पण आपल्या एक दादाला ना पोची आलेली आहे पागात ना. साईज त्या पण पोचीची बघा कशी चावली पोची आहे. आणि ही पण पोची एकदम चांगली रट्ट्या साईजची आहे. म्हणजे काम 25 झालेलं आहे. बघा कशी साईज बघा पोचीची. बघा साईज बघा ज्या आईला धरतो कोण दाखवतो कोण बघा. बघा आपल्या धरली कोणी आली पोची दाखवते कशी किंग साईजची एकदम. मी अजून चालू नाही केला धरायचा यांना जरा अरे मजा घेऊ हाताला दे. मित्रांनो अजून काही लागला नाही. दाखवतोय ना. काहीच करू शकत ना ह्यो. बघा कशी पोची. एक शेवाला एक जिताडी आलेली आहे. त्याला जी तरी जास्त ना कोलबी छोटी आहे साईज मस्त आहे. जिताडी एक आलेली आहे पहिलीच. गाबोली टाकल्या वाटतं जितारीनी काय करू. ठेव मित्रांनो बऱ्याच वेळाने आपल्याला पहिला काला एक मासा गुतलेला आपल्या जाल्याला. भरपूर वेळाने तरी कम से कम 2-2.5 तासानंतर पागल्यानंतर पहिला मासा गुतलेला आहे जाल्याला. आणि तिकडे समोर तुम्ही बघू शकता एक मोठा ब्लॉगर आलेला आहे. भुसा सोडायचं काम चालू आहे. हा बघा कसा साईज बघा मित्रांनो माशाची. जवळजवळ 2-2.5 किलोचा होईल इतका मोठा मासा आहे. एकदम किंग साईज रावस. सामान आणायला ठेवले त्या खेळा इकडून. बघा कसा मासा बघा साईज. इकडे किंग साईज मासा आणि इकडे समोर बघा किंग साईजचा कासव पण गुतलेला आहे आपल्या जाळ्याला. हरेश काढतो माशाला आता झाल्यातून. तुम्हाला काढल्यावर दाखवतो परत एकदा. साईज बघा मित्रांनो माशाची एकदम जबरदस्त. 2 किलोच्या आसपास आहे. 2 किलोच्या पेक्षा जास्त होईल मित्रांनो. इतका मोठा मासा आहे. थांबा अरे आरवा कर थोडा. आरवा कर फोटो करता थोडा आरवा कर हा. बघा इकडे हरेशने एक पाग मारलेला आहे इथे शेव. आणि मासा पडलेला आहे काहीतरी. पाग मारलेला आहे आणि काउंट डाऊन सुरू झालेला आहे उड्या मारायचा. असा पडलेला आहे बोलतो पागात. बघूया आता भेटतो का. मित्रांनो चांगला एक किंग साईजचा मासा भेटलेला आहे वाटते. बघू चला काय भेटलाय. डायरेक्ट उचलला. याला धरून सोड ना तू. यो धरून सगळं चेक केलं पहिले. पाय फिरवलं इकडे त्याच पाणी बघा कसा मासा मित्रांनो. बघा माशाची व्हिडिओ काढायचे आपण धरू ना. दाखव इकडे दाखव पहिला एकदा. देवा दाखव. बघा मित्रांनो मोठा ब्लॉगर आहे देवेश पाटील आपला. आणि माशाची साईज बघा.
बघा इथे आपल्या एक जाळ्याला मासा गुंतलेला आहे मोठा काहीतरी, आणि त्याच्यावरच शेव टाकलेला आहे आपण पागाचा. चला काउंटडाऊन सुरू. काही ना भुशाला भुसा दापा भुसा दापा 4 काले मासे आलेले आहेत. 4 माशांची साईज बघा, जवळजवळ 5 किलो जास्त होतील मासे. 1 किलोच्या वरती आहे प्रत्येक मासा. काम फिट झालेलं आहे आणि अजून पागाचं काम चालू आहे. बघूया अजून किती मासे भेटतात आपल्याला आता. शिवराज भेटलेला आहे मित्रांनो. हा बघा पकडलेला आहे. अरे मी बाहेर होता शिवरा बघा मी अगोदर सांगले का शिवरा अरे तो पाहायला तुला बोललो शिवरा झाला अरे मी अगोदर बघला शिवरा वाटला. अरे मी तिथे बोललो शिवरा पायाला लागले याला अरे नवा पाग मारायचा होता त्याला ना असेल ना उरी मरली काहीतरी मोठा मासा गुंतलेला आहे एकदम. तूप दे मला तो टूप दे ना इकडे, टूप दे ना इकडे, तो टूप दे ना इकडे, टूप दे इकडे. तिथे पकडायला लागेल ना तवा आणता ते. नवीन सोडलं त्याला पहिले पाग मारायचा अरे पाग टाके मित्रांनो तुम्ही तर बघितलंच असेल, भरपूर वेळ झाला येऊन आपल्याला. आणि आपल्याला 2-3 पोचे आणि काले मासे भेटलेले आहेत आणि एक शिवरा पण भेटलेला आहे. आणि अजून सुद्धा मच्छी मारायचं काम चालू आहे आपल्या गँगचा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.